भाग, शहरी भाग, ग्रामीण भाग, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडक मधले कडक कायदे केले जात आहेत। पण काही नराधम, काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात। माझी विरोधकांना पण विनंती आहे, ठीक आहे, राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले, वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या, मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही। जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकर आम्ही करणार नाही। त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय। ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे। माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही काही लोक आहेत। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीने आज काही लोक नालायकपणा करतायत। आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे। विरोधकांना त्यांच्या पद्धतीने जे काही विरोध करायचा तो करा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही। पण मला दुसरे एक तुम्हाला सांगायचं आहे, या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या गरीब महिलांना, आमच्या गरीब मुलींना 21 ते 65 वयोगटामधल्या 1,500 रुपये महिना देणार तर देणार, परंतु वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देणार। त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार। डायरेक्ट 52 लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार। माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला शिकता येत नसेल, तिचं कॉलेजचं शिक्षण राज्य सरकार तिची कॉलेजची फी भरणार। तू शिक, तुला किती शिकायचं ते, तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी, माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपल्या सर्वांचं आहे। आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीचा निर्णय 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं बिल, लाईट बिल इथनं पुढे भरायचं नाही, माफ। आणि मागचंही बिल कुणी मागायला आलं तर ते देऊ नका, त्याचं काय करायचं ते बघू, फक्त शेतीवाडी चांगली करा। परवाच मुख्यमंत्री, मी आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आपण परळीला होतो। तिथं देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेब आले होते। आम्ही त्यांनाही सांगितलं की आमच्या इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला, आमच्या इथल्या सोयाबीन उत्पादक